नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण 2 ते 10 पर्यंत पाढे स्क्वेअर नोटबुकमध्ये कशी लिहितात याची माहिती समजून घेतलेली आहे. आजच्या तासिकेला आपण देवनागरी लिपीचे 11 ते 20 पर्यंतचे पाढे चौरस वहीमध्ये स्क्वेअर नोटबुकमध्ये कसं लिहितात याची माहिती समजून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 11 ते 20 पाढे स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहिल्याचं फायदे काय? तर भागाकार आणि गुणाकार ही क्रिया जर तुम्हाला वेगवान जलद गतीने करायची असेल तर तुमचे 11 ते 20 पर्यंत पाढे लिहिण्याचा सराव खूप महत्त्वाचा ठरतो. आपण 5वी ते 8वी स्कॉलरशिप परीक्षा देत असतो. विविध स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पाढे पाठ असणं महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये भरपूर समस्या येतात. त्या समस्या सोडवण्यासाठी 11 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ जर असेल तर त्या समस्येतून तुम्हाला मार्ग काढता येतो. म्हणजे साररित्या सांगायचं म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण बौद्धिक आणि भविष्यातील यशासाठी 11 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर 11 ते 20 पर्यंत मराठी देवनागरी लिपीचे पाढे लिहिताना काही पथ्य पाळायचे आहेत. तर बघा, पहिल्या रांगेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे अंक लिहिलेले आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ 12 दुने 24, 12 त्रिक 36. म्हणजे कोणत्या संख्येला आपण कितीने गुणतोय हे लक्षात येण्यासाठी ही पहिली रांग आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे सुरुवातीची ओळ लिहिताना वरून एक काल्पनिक रेषा मारायची आहे. ती सरळ असली पाहिजे आणि खालून सुद्धा एक काल्पनिक रेषा ती सरळ असली पाहिजे. उभी रेषा सुद्धा काल्पनिक सरळ असली पाहिजे. म्हणजेच हे अंक लिहिताना बरोबर चारही दिशेने बॉक्सच्या मधोमध यायला पाहिजे. 11 ते 20चा पाढ्यांचा सराव तुम्ही जर दररोज केलात, तुमच्या स्मरणात कायमस्वरूपी हे 11 ते 20 पर्यंतचे पाढे लक्षात राहतील. त्यानंतर दररोज डेली वर्कमध्ये हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. विद्यार्थी दशेमध्ये जो विद्यार्थी मांडी घालून शांत डोक्याने शुद्ध चांगलं लिखाणकाम करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे गणिताचे हस्ताक्षर सुंदर होतात. त्यासाठी तुमच्याजवळ पाहिजे सराव, सातत्य आणि प्रयत्नांची जोड. तर आजच्या तासिकेला तुम्ही 11 ते 20 पाढ्यांचा याच पद्धतीने तुम्ही सराव कराल अशी 100% मी हमी देतोय तुम्हाला. तुम्ही लिहिणार. त्यानंतर जे बॉक्सच्या वहीमध्ये ही खालची 4 ते 5 ओळी याच्यामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या अंकाचा दररोज सराव करायचा आहे. हा सराव आपण ब्रेन बूस्टिंग म्हणजेच मेंदूच्या व्यायामाला चालना देण्यासाठी या 4 ओळीचा 10 अंक तुम्हाला लिहायचे आहे. तर तुम्ही 11 ते 20 पर्यंतचे पाढे बॉक्सच्या वहीमध्ये 100% चांगल्या पद्धतीने लिहाल अशी आशा बाळगून आजची तासिका संपवतो. धन्यवाद.